नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत कोळंबीचा रस्सा आणि कोळंबी फ्राय। तर मित्रांनो बघू शकता, आपण कोळंबी फ्राय आणि कोळंबीचा रस्सा बनवण्यासाठी एक मीडियम साईजची कोळंबी घेतली आहे। तर कोळंबी पहिल्यांदा साफ करून घेऊया। तर मित्रांनो बघू शकता, या कोळंबीमध्ये एक धागा असतो, तो काढायचा असतो, तो आपण काढून तर हा धागा काढून घ्यायचा असतो। पूर्ण कोळंबी आपण साफ करून घेऊया। बघू शकता, हा धागा काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण सर्व कोळंबी साफ करून घेऊया पहिल्यांदा। तर मित्रांनो बघू शकता, आपण कोळंबी पूर्ण साफ करून घेतली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर ह्या कोळंबीचा आपण रस्सा बनवणार आहोत आणि ही कोळंबी आपण फ्राय करणार आहोत। मित्रांनो, तर आपण जी कोळंबी फ्राय करणार आहोत त्याला पहिल्यांदा मसाला लावून घेऊया। थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, चवीपुरता मीठ आणि लिंबू आणि सर्व मिक्स करून घेऊया। लागले पाहिजे तसं एकदम मिक्स करून घेऊया। तर मित्रांनो, आपल्या कोळंबीला मसाले लावून झालेले आहेत। तर याला आपण थोडा टाइम याच्यावर झाकण ठेवून मॅरिनेटसाठी ठेवून देऊया। तर मित्रांनो, कोळंबीचा रस्सा बनवण्यासाठी आपण एका वाटीमध्ये चिंच घेतलेली आहे, एका वाटीमध्ये अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि सुकं खोबरं याचं वाटण केलेलं आहे, आणि 2 कांदे आणि 2 टमाटर। तर पहिल्यांदा आपण कांदे आणि टमाटर कापून घेऊया। तर मित्रांनो, कांदा आपण बारीक तर ह्याच प्रकारे आपण टमाटरही कापून घेऊया। तर मित्रांनो, कांदा आणि टमाटर आपण बारीक कापून घेतलेला आहे। तर एका साईडला इकडे आपण कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल गरम करायला टाकूया। तर मित्रांनो, आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याला आपण कांदा टाकूया त्याच्यामध्ये। कांदा पूर्ण शिजवून घेऊया। तर मित्रांनो बघू शकता, आपला कांदा शिजलेला आहे, गोल्डन कलर झालेला आहे।
आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आपण टमाटर पण शिजवून घेऊया. तर मित्रांनो, आपण याच्यामध्ये वाटण ॲड करूया. आणि मिक्स करून घेऊया. थोडं शिजवून घेऊया. तर बघू शकता मित्रांनो, टमाटर पण शिजलेलं आहे. तर मित्रांनो, आपण आता याच्यामध्ये मसाले ॲड करूया. लाल मिरची पावडर, हल्दी पावडर, गरम मसाला आणि मीठ. मसाले मिक्स करून घेऊया. आता मसाले शिजवून घेऊया. मसाला आपले तेल सोडेपर्यंत मसाले शिजवून घेऊया. बघू शकता मित्रांनो, आपला मसाला रेडी झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये कोळंबी ॲड करूया. तर मिक्स करून घेऊया. मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये पाणी ॲड करू. थोडंसं पाणी ॲड करूया. आणि आपण जे चिंच घेतली होती ते चिंचेचं पाणी केलेलं आहे आपण, ते पाणीसुद्धा ॲड करून घेऊया. आणि आता याच्यावर झाकण देऊन 10 ते 15 मिनटं मस्त शिजवून घेऊया. तर भेटूया आता 10 ते 15 मिनटांनी. तर मित्रांनो, बघू शकता आपला कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे. याच्यामध्ये वरून आता आपण कोथिंबीर ॲड करूया. तर मित्रांनो, कोळंबी फ्राय करण्यासाठी आपण तवा घेतलेला आहे. त्याच्यावर तेल गरम करूया. तर मित्रांनो, तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण कोळंबी सोडूया. अशा प्रकारे एक एक. तर याला एका साईडने पूर्ण शिजवून घेऊया. तर मित्रांनो, कोळंबी आता आपण पलटी करून घेऊया.
अशा प्रकारे सर्व कोळंबी आपण पलटी करून घेऊया. दुसरी बाजू शिजवून घेऊया. तर मित्रांनो, कोळंबीसुद्धा आपली फ्राय झालेली आहे. तर आता गॅस बंद करूया. मित्रांनो, बघू शकता आपला कोळंबीचा रस्सा आणि कोळंबी फ्राय तयार झालेली आहे. आपलं जेवणाचं ताट पण तयार झालेलं आहे. तर आता आपण जेवतोय, तुम्ही पण जेवायला आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत